अखेर बालवाडी शिक्षिका व मदतनीसांसाठी सरकारकडून आली आहे मोठी खुशखबर, ती म्हणजे सेवा समाप्ती वयोमर्यादेत अखेर वाढ। तर पाहूया याबाबत सविस्तर। तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील। मुंबई महानगरपालिकेच्या बालवाडी आणि पूर्व प्राथमिक वर्गांवरील संस्थांमार्फत मानधनावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षिका आणि मदतनीसांच्या सेवा समाप्तीच्या वयोमर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेने बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे। त्यांच्या सेवा समाप्तीचे वय आता 58 वरून 60 वर्ष करण्यात आले आहे। यामुळे अनेक शिक्षिका आणि मदतनीसांना मोठा दिलासा मिळालेला आहे। नवरात्रीत कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। संबंधित संस्थांना महापालिकेकडून मानधन अदा केल्यानंतर ते संस्थांमार्फत शिक्षिका आणि मदतनीसांना दिले जाते। याचे सेवा समाप्तीचे वय 58 होते, परंतु शासन निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2018 पासून नव्याने नियुक्त केलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्ती वय 60 वर्षच राहील। तसेच मदतनीस महिलेला अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती मिळाल्यास अशा सेविकांचे सेवा समाप्तीचे वय 60 वर्ष राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। त्यानुसार हा निर्णय महापालिका शाळांनाही लागू झाला असून तशा तयार केलेल्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे। सेवा समाप्तीचे वय 58 वरून 60 करण्यात आले असून मुंबई महापालिकेने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। त्यामुळे शिक्षिका आणि मदतनीसांना नवरात्र उत्सवामध्ये मोठी खुशखबर मिळाली आहे। मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सध्या मुंबईत 1139 बालवाड्या चालवल्या जात असून त्यात सुमारे 35 ते 40 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। महापालिकेकडून बालवाडी आणि प्राथमिक वर्गांवर ना नफा ना तोटा तत्वावर सेवाभावी संस्थांमार्फत शिक्षिका व मदतनीसांची नियुक्ती मानधनावर करण्यात आली आहे। असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा। धन्यवाद।